पुढल्या बातमीकडे जाऊया। भारत पाकिस्तान सीमेवर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जवानाने आता बलिदान दिलंय। सांगलीतल्या मिरज तालुक्यातल्या दुधगावचे नितीन सुभाष कोळी पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झाले। नितीन कोळी यांचं पार्थिव उद्या पुण्यामध्ये आणण्यात येईल आणि तिथून ते सांगलीला रवाना होईल। नितीन कोळी यांच्या निधनाची बातमी समजताच दुधगाव गावावर शोककळा पसरली आणि गावातले संपूर्ण व्यवहार बंद ठेवण्यात आलेले आहेत। तसंच दिवाळी साजरी न करण्याचा निर्णयही गावकऱ्यांनी घेतलाय। राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कोळी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलेलं आहे। नितीन कोळी हे 2008 मध्ये BSF मध्ये रुजू झाले होते। शहीद कोळी यांच्या परिवाराला राज्य सरकारने 15 लाखांची मदत जाहीर केली। अत्यंत दुःखदायक अशी ही घटना आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं ह्या दुःखाच्या प्रसंगामध्ये सर्व समाज एकरूपानं, कणखरपणानं या कुटुंबाच्या मागे आहे आणि या देशाच्या मागे आहे।